मध्यंतरी मला आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या. कारण मी कसा होतो, मी त्या कोल्हापूरला होतो, कोल्हापूरला भाषण केल्यानंतर मी तिथे अंगणेवाडीच्या जत्रेला गेलो. जत्रेवरनं मी परत आलो आणि मग मी तिथे भाषणामध्ये काय बोललो याच्यावरती अनेक भाजपच्या ज्या काही फुलबाजा वाजवत होत्या इथे, कारण मी त्या काही ट्रोल बिलला भीक घालत नाही. नरेंद्र मोदींच्या आयटी सेल मधली सगळी ती लावारीच पोरं इथे जे काही नमो रुग्ण असतात ते लगेच आपले बघा काय काय आलंय, गवंडी त्याने मीठ दिली की ह्याच्याकडे द्यायची, पुढची मीठ ह्याच्याकडे द्यायची, त्याने दिली मीठ की कुठे द्यायची मीठ. आणि त्या फुलबाजा खूप वाजल्याचं मला कळलं. माहिती काही नसतं, बस कोणीतरी आपल्या पाठवलंय त्या ढकलून. आणि मग अनेक असे मैदानाच्या कट्ट्यावरती बसणारे, संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे, आणि मग याच चर्चा. सैन्य घुसवलं पाहिजे आता. एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे. यायला दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटते यांची. आणि म्हणे युद्ध करायला चला. यातले बरेचसे युद्ध करायला चला वाले जे आहेत ना, हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे. आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तान वाले बघणार आहेत सायलेन्स झोन आहे, इथे नका टाकू, इथे नका टाकू, सायलेन्स झोन. आता ना पत्ता काहीतरी आपलं फक्त मी काहीतरी बोललोय ना, पण त्याच्यावरती बोलायचं. ते म्हणे ते काय अजित डोवल, राज ठाकरेची म्हणे लायकी आहे का? अजित डोवल हा माहिती तरी आहे का माणूस? मला नक्की माहिती आहे. आणि प्रश्न असा आहे, मी काय म्हटलं की अजित डोवल यांची जर सुद्धा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील. बरोबर आहे? मी हे तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला काही जणांनी जर समजा भणभणून सोडलं असेल तर तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजे. मी आता हे मध्यंतरी का नाही बोललो? मध्यंतरी मला नांदगावकरांनी सांगितलं, बाळा नांदगावकरांनी सांगितलं, आमच्या इतर बाकी लोकांनी सांगितलं आपण बोललं पाहिजे. मी म्हटलं सगळ्या धुराळा बसू देत. ते बोलतायत मग आपण बोललो मग ते बोलतायत. मी म्हटलं ही काय बॅडमिंटन किंवा लॉन टेनिसची मॅच आहे का? सगळ्यांची भूतं उतरली एकदा खाली की बोलू म्हटलं आपण. नाहीतरी म्हटलं 9 मार्चला आपला वर्धापन दिन आहे त्यावेळेला बोलू. हे अजित डोवल कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, बरोबर? या डोवलांची मुलं काय करतात हे माझं मत नाही. एक कॅराव्हॅन नावाचं जे काही एक वेब पोर्टल आहे, प्रतिष्ठित वेब पोर्टल आहे, ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवल यांच्या मुलाने 1000 कोटीचा दावा केलाय. आता स्वतःची लायकी 1000 कोटीची यांनी ठरवली कशी मला माहित नाही. पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना, या अजित डोवल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनी मधले 2 पार्टनर, त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे.
हा त्यांच्या मुलाचा व्यवसाय झाला, त्यांनी आता त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो. इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपने काय थैथयाट केला असता? देशद्रोही, राष्ट्रद्रोही यांच्या सगळ्या गोष्टी चालतात. आणि माझं एवढंच फक्त म्हणणं आहे, हे आता बघा ना, ते पुलवामा झालं, पुलवामा नंतर तो एअर स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक नंतर आता सगळं थंड. राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली. सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले. पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं, राष्ट्रभक्ती बाहेर काढायची. ही यांची राष्ट्रभक्ती. आणि मला पहिला प्रश्न पडतो, भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जे काही लोक असतील आजूबाजूचे, हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण? जर हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना, प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे? मला जे काही प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच, ते देशाला पडणारे प्रश्न आहेत. पुलवामाचा हल्ला कधी झाला? काय 14 तारखेला, 14 फेब्रुवारीला झाला, बरोबर? 29 डिसेंबरला बँकॉक मध्ये अजित डोवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार, सुरक्षा सल्लागार, काय त्यांचं नाव काहीतरी आहे, दाखवत नाही, यांची 27 डिसेंबरला थायलंड मध्ये एक गुप्त बैठक झाली. कशासाठी झाली, का झाली? आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे इस्लामाबाद मधनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार, त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू. मग 27 डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉक मध्ये काय बोलले? आम्ही प्रश्न नाही विचारायचे? असं काय तुमच्या बोलण्यामध्ये झालं, असं तुमच्या काय चर्चेमध्ये असं घडलं की ज्याच्यानंतर बरोबर 1 महिना 1.5 महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली? असं काय ठरलं होतं? काय झालं? काय घडलं? बोलणी फिसकटली का बोलणी यशस्वी झाली? मला असं वाटतं हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकांनी यांना विचारले पाहिजेत. आमचे जवान मेलेत, या देशातली 40-40 कुटुंब एका वेळेला, एका क्षणाला उद्ध्वस्त होतात. आमचे सीआरपीएफचे सगळे जवान मारले जातात. त्यांची पत्नी, त्यांची मुलं ही टाहो फोडत असतात. आणि आम्ही प्रश्न नाही विचारायचे? तुम्हाला आठवत असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि त्या 2015ची गोष्ट, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि पत्रकार परिषदेला मी तिकडे गेलो असताना मी तिकडे असं म्हटलं होतं की 2019च्या अगोदर हे सरकार, नरेंद्र मोदी आणि हे सरकार युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. बोललो होतो, आठवतंय तुम्हाला? व्हिडिओ पाहिलाय? मी ज्योतिषी नाही. हे इतके प्रेडिक्टेबल आहेत की हे काय काय करू शकतात, हे काय काय घडवू शकतात.
मी ज्यावेळेला त्या गुढीपाडव्याच्या आपल्या सभेमध्ये म्हटलं होतं हे की यांचं दाऊदला आणण्याचा प्लॅन चालू आहे. दाऊदला आणण्याचं म्हणजे काय? दाऊदला स्वतःहून यायचंय, पण हे दाखवणार असं, सांगणार असं की बघा आम्ही दाऊदला आणला. मग तो विषय बंद केला. मी ज्याला म्हटलं की हे राम मंदिराचा विषय आणतील, त्याच सभेमध्ये बोललोय राम मंदिराचा विषय आणतील आणि या देशामध्ये दंगे घडवतील, चाचपणी करून पाहिली, काही होईना. मग आता निवडणुकीच्या तोंडावर करायचं काय? हा हल्ला असाच कसा घडतो? मी हे तुम्हाला आता एवढ्यासाठी सांगतोय, तुमच्या कदाचित डोळ्याखालनं ही गोष्ट गेलेली असेल, तुमच्या कानावर ही गोष्ट गेलेली असेल, परंतु आपण पटकन त्या गोष्टी विसरून जातो, कारण पुढची काहीतरी बातमी येते. ते जे आपले सीआरपीएफचे लोक गेले ते जायच्या अगोदर त्याची बातमी आहे का रे? की एअरलिफ्ट करा म्हणून सांगितलं होतं, जरा आहे दाखवा बरं. हे सीआरपीएफच्या आपल्या लोकांनी अगोदर त्यांना सांगितलं होतं, या सगळ्यांनी, की यांना एअरलिफ्ट करा, त्यांना गाडीने पाठवू नका. हा इंटेलिजन्स फेल्युअर नाहीये. याचं कारण दुसरी जी इंटेलिजन्सची नोट आली होती ती दाखव. हे बघा, त्यात त्यांनी दिलं होतं की त्या संपूर्ण रस्त्यावरती धोका आहे, हल्ला होण्याची शक्यता आहे, नीट तुम्ही तिकडे साफ पहिलं करा. नाही झालं. एवढी सगळ्या आणि अलीकडच्या काळात त्यांची स्क्रिप्ट कुठनं येते तुम्हाला माहिती आहे की बारामतीवरनं येते. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात. त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही, एखाद्या टीममध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन असतो, एखाद्या टीममध्ये 12वा गडी असतो. हे 12वा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. म्हणजे ते जरी असते तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, पण हे 12वा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषणं करत राहतात. पण आता ज्यांना लोक मतही देत नाही, ज्यांना निवडूनही देत नाही, ज्यांच्याकडे लक्षही देत नाही, त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, मी नेहमी सांगतो, बघा मोदीजी सूर्यासारखे आणि सूर्याकडे चेहरा करून थुकलं की थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यावर कधीच जात नाही. आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे आपण परिवर्तन केलं आहे, आज मुंबई हे पूर्णपणे बदलते. मुंबईमध्ये मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, नवीन एअरपोर्ट असेल, या प्रत्येक गोष्टीला 15-15, 20-20 वर्ष या ठिकाणी वाट पाहावी लागली. पण 4 वर्षामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण सुरू केली आणि भविष्यातली मुंबई ही आज आपण बनवतो. पण एवढंच बनवून आपण थांबलो नाही. या मुंबईतला जो गरीब माणूस आहे, जो झोपडपट्टीमध्ये बसलेला माणूस आहे, त्याचा देखील विचार आपल्या सरकारनं केला आणि जुन्या सरकारनं 1-1-2,000 पर्यंत केवळ झोपडपट्टी धारकाला पात्र केलं होतं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2011 पर्यंतच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला घर देण्याचं काम या मुंबईमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण करतोय. कालच पूनमताईंच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपण घरं देण्याची सुरुवात केली. एअरपोर्टचे जे स्लम आहेत त्या स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांना गेली 10 वर्ष केवळ आश्वासन मिळत होती. प्रत्यक्ष घराची चावी देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण भारत बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय आणि 21व्या शतकातला बलशाली भारत हा मोदीजींच्या नेतृत्वात आपण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. मला विश्वास आहे ही आमची जी शक्ती आहे, ही आमची जी ताकद आहे, ही ताकद
तुमच्या रूपानं एकदा मैदानात उतरली की भारतीय जनता पक्षाला कोणीच पराजित करू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये 45 जागा घेतल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही आणि हाच निर्धार आपण या ठिकाणी करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमादरम्यान सगळ्यांशी संवाद साधताना बघायला मिळाले. व्यासपीठावर सुषमा स्वराज बघायला मिळत आहेत, आशिष शेलार आहेत, अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. सुषमाजी, आपल्याशी मार्गदर्शन करण्याआधी आपले सन्माननीय मंत्री प्रकाश मेहताजी आणि त्यांनी त्यांच्या विधानसभेतल्या कार्यकर्त्यांनी मुंबईतलं पहिलं विधानसभा मंडळ असं केलंय की ज्यामध्ये सर्व महिला बूथ प्रमुख आणि बूथ समिती पूर्ण झाली आहे महिलांची. त्याबद्दल ते पुस्तक माननीय मुख्यमंत्री आणि सुषमाजींना ते देत आहेत. आणि हे काम महिलांच्या बूथ प्रमुखाचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच करू शकते. प्रत्येक बूथवर महिला बूथ प्रमुख पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने होत आहे. महिला अध्यक्षा बिंदू त्रिवेदीजी, त्या ठिकाणी सुषमाजी आणि माननीय देवेंद्रजींना या महिला बूथ प्रमुखांच्या नियुक्तीचं पत्र असलेलं हे पुस्तक आपल्या सगळ्यांसमोर आदर्श विधानसभा कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्याचं चित्र या ठिकाणी मांडतायत. किरीटभाई सोमय्यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमात पुस्तकाच्या त्या ठिकाणी पुढे येऊन आपल्या लोकसभा क्षेत्रातलं हे काम एका विधानसभेचं आहे. या सगळ्या महिलांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू. खूप खूप धन्यवाद. बोला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, बार 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 बार. आदरणीय सुषमा स्वराज. महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी, मुंबई भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष आशीष जी, मुंबई महिला मोर्चा की अध्यक्षा शलाका जी, हमारे दो मंत्री महाराष्ट्र के प्रकाश मेहता जी, विद्या देवी ठाकुर जी, संसद में मेरे दो सहयोगी किरीट जी, पूनम जी, हमारी वरिष्ठ महिला नेत्री कांता नलावड़े जी और मंच पर आसीन तथा सभागार में उपस्थित मेरी बहुत ही स्नेही बहनों और थोड़े से भाइयों, आज इस सभा के लिए जब मैं दिल्ली से चली तो मुझे ये जानकारी नहीं थी कि शाम को 5 बजे चुनाव आयोग पत्रकार वार्ता करेगा. लेकिन ये जानकारी मिलने के बाद मैं कह सकती हूं कि आज की ये सभा मेरे लिए ऐतिहासिक सभा हो गई, क्योंकि आचार संहिता लगने से पहले ये मेरी अंतिम सभा है और मोदी जी को पुनः प्रधानमंत्री बनाने का संकल्प लेने वाली मेरी ये पहली सभा. आज इस समय जब आपके बीच में आई हूं तो पूरे देश में राष्ट्रभक्ति का ज्वार आया हुआ है. जिस तरफ जाओ 3 ही जय घोष सुनाई देते हैं, भारत माता की जय, वंदे मातरम और जय हिंद. और इसी के लिए मैं उरी आतंकी हमले के बाद सर्जिकल स्ट्राइक द्वारा और पुलवामा आतंकी हमले के बाद एयर स्ट्राइक द्वारा
प्रधानमंत्री जी ने जो राष्ट्रीय सुरक्षा की प्रतिबद्धता प्रकट की है, उसके लिए उनका अभिनंदन करती हूं। हमारी सेनाओं ने जो शौर्य और पराक्रम दिखाया है, उसके प्रति नमन करते हुए उन्हें बधाई देती हूं। और साथ ही अंतर्राष्ट्रीय समुदाय से आतंक के खिलाफ लड़ने का जो सहयोग और समर्थन हमें प्राप्त हुआ है, उसके लिए उनके प्रति आभार प्रकट करती हूं। और साथ ही इस सभा के माध्यम से देशवासियों को भरोसा दिलाती हूं कि मोदी के हाथों में भारत सुरक्षित है, इसलिए निश्चिंत हो जाए। अभी मुझसे बैठे बैठे आशीष पूछ रहे थे, तीसरी सर्जिकल स्ट्राइक का क्या? तो मैंने कहा, तीसरी सर्जिकल स्ट्राइक इस देश का मतदाता करेगा, विपक्ष की इच्छाओं और आकांक्षाओं को धराशायी करके, राजनीतिक पंडितों के अनुमान और अंदाजों को गलत साबित करके अपार बहुमत से प्रधानमंत्री मोदी की सरकार बनाकर तीसरी स्ट्राइक हिंदुस्तान में होगी, जो मतदाता करेगा। बहनों, आज इस मीटिंग में मुझे जयवंती बहन की कमी बहुत महसूस हो रही है। मुंबई का कोई भी ऐसा महिला सम्मेलन नहीं था जहां वो मेरे साथ नहीं रहती थी, इसलिए आज इस सभा में मैं उनके प्रति अपनी तरफ से भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करती हूं। और अब उस बात पर आती हूं जिस महिला सम्मेलन के लिए मुझे बुलाया गया है। आशीष जी, आपके प्रति आभार। आमतौर पर महिला मोर्चा को महिला सम्मेलन करने को कहा जाता है, लेकिन पहली बार महिलाओं के महत्व को समझते हुए भारतीय जनता पार्टी ने ये सम्मेलन करने का निर्णय किया। और हमारे मुख्यमंत्री जी की गरिमामय उपस्थिति ने तो इसमें चार चांद लगा दिए हैं। जिस समय प्रधानमंत्री मोदी जी की सरकार आई थी, तो उन्होंने एक मूल मंत्र देश के सामने रखा था अपनी सरकार को चलाने का, और वो मूल मंत्र था सबका साथ सबका विकास। उनकी सरकार के 4.25 वर्ष इस बात के साक्षी हैं कि उन्होंने अपनी सरकार इसी मंत्र के आधार पर चलाई है। आज मैं कह सकती हूं, कोई भी वर्ग मोदी जी की आंख से उपेक्षित नहीं रहा, चाहे वो गरीब है, चाहे वो मध्यम वर्ग है, चाहे वो पिछड़ा वर्ग है, चाहे वो अनुसूचित जाति वर्ग है, चाहे वो युवा है, महिला है, किसान है, मजदूर है, दिव्यांग है। और एक एक वर्ग के लिए इतनी योजनाएं बनी हैं कि अगर मैं एक वर्ग के सम्मेलन को संबोधित करूं तो घंटों उन योजनाओं पर बात हो सकती है। आज चूंकि मैं आपके सामने बैठी हूं, तो ज्यादातर बात महिलाओं के बारे में करना चाहूंगी, और मैं एक वाक्य में इसका समापन करूंगी कि अजन्मी बच्ची से लेकर, मेरी बात पर ध्यान देना, अजन्मी बच्ची से लेकर और महिला के बुढ़ापे तक की चिंता उन्होंने की। बच्चे के जन्म के बाद तो बहुत लोग चिंता करते हैं, लेकिन इस देश में कन्या भ्रूण इतना बड़ा अभिशाप बन गया है कि लड़की को जन्म के अधिकार से भी वंचित कर दिया गया। और मुझे कई बार इस विडंबना पर बहुत हैरानी भी होती है और दुख भी, कि किस देश में यह हुआ। वो देश जो वर्ष में 2 बार देवी की आराधना करता है, और वो भी 9 दिन के लिए। जरा सोचिए, रामनवमी वर्ष में 1 दिन मनाई जाती है, कृष्ण जन्माष्टमी 1 दिन मनाई जाती है, शिवरात्रि 1 दिन मनाई जाती है, लेकिन शक्ति की आराधना 2 बार 9 दिन 18 दिन की जाती है। और दोनों बार त्योहार का समापन कन्या पूजन से होता है। अंतिम दिन दुर्गाष्टमी, कुछ घरों में नवमी भी मनाते हैं, दुर्गा नवमी, ज्यादातर दुर्गाष्टमी। कैसे समापन करते हैं? पड़ोस की घरों में जाकर बच्चियों को न्योता देते हैं, बुलावा देते हैं, हमारे घर आना, बहुत प्यार से, सबसे पहले हमारे घर आना। जब वो आती हैं
तो दहलीज के पार उनका चरण प्रक्षालन करते हैं, उनके पांव धोते हैं, उसके बाद उनको आसन पर बिठाते हैं, तिलक करते हैं माथे पर, अक्षत लगाते हैं, हाथ में कलावा बांधते हैं, हलवा पूरी देते हैं, दक्षिणा देते हैं और हाथ जोड़कर आंखें बंद करके कहते हैं, या देवी सर्वभूतेषु कन्या रूपेण संस्थिताम नमस्तस्यै 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 नमो नमः। वो दूसरे की कन्या हमारे यहाँ देवी बनकर आती है, लेकिन अगर अगले दिन ये पता चल जाए कि पत्नी की गर्भ में बेटी है या बहू के गर्भ में बेटी है, तो उसे आदेश दिया जाता है जाकर गर्भपात करा। ये कैसी विडंबना! दूसरे की बेटी देवी और अपने घर की बेटी अवांछनीय है, नहीं चाहिए। और मालूम है इसके कारण जेंडर अनुपात कितना ज्यादा बिगड़ रहा है, सामाजिक संतुलन कितना बिगड़ रहा है। मेरा गृह प्रदेश हरियाणा है, मेरा माथा शर्म से नीचा होता है कि वहां दुल्हन नहीं मिल रही शादी करने के लिए। उड़ीसा से, झारखंड से बहुएं लाई जा रही हैं। और मैं जब स्वास्थ्य मंत्री थी तो मैंने ये नारा दिया था, पोस्टर लगाए थे, दुल्हन नहीं मिलेगी, ढूंढते रह जाओगे। आज मेरी वो भविष्यवाणी सच हो रही है। वहां मातमी दरी बिछती थी, लड़की के होने पर मातमी दरी बिछती थी। आस पड़ोस में आके दादी को कहती थी, कोई बात ना बहन, भगवान के घर देर है अंधेर नहीं, पोते तो तू खिलावेगी, आज नहीं तो कल। ये परिस्थिति। सरकारी कार्यक्रम पहले भी बने थे, लेकिन प्रधानमंत्री जी को लगा कि सरकारी कार्यक्रम से ये अनुपात सुधरने वाला नहीं है, ये संतुलन ठीक होने वाला नहीं है। उन्होंने इसे मिशन मोड में अभियान बनाया, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। तो मैंने कहा था कि अजन्मे बच्ची से लेकर उन्होंने चिंता की, उस लड़की की चिंता की जो गर्भ में मारी जाती है, जो मां से कहती है मैं तेरी अपनी हूं, मुझे मत मारो मां, लेकिन मां का वश नहीं चलता। वो कोई अपनी इच्छा से थोड़ी गर्भपात कराती है, मजबूरी में कराती है। लेकिन उस अजन्मी बच्ची की चिंता की, अभियान चलाया, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। आज मैं गर्व से कह सकती हूं कि सबसे ज्यादा जो इसका शिकार हरियाणा था, वहां सबसे बड़ा आज उदाहरण परिणाम निभर करके आया है कि जहां। बातमी आहे एका शाही विवाह सोहळ्याची। मुकेश अंबानी यांचे थोरले सुपुत्र आकाश अंबानींचा विवाह सोहळा पार पडला। हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता आणि आकाश अंबानी विवाह बंधनात अडकले। या शाही विवाह सोहळ्यासाठी देश विदेशातील प्रमुख अतिथी, उद्योजक, राजकारणी तसंच क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली।